विधिमंडळामध्ये बोगस पीक विम्याचा मुद्दा जर कुणी मांडला असेल तो आमदार सुरेश धस यांना मांडला होता। याच संदर्भात बोलण्यासाठी सुरेश धस आपल्यासोबत आहे। मागच्या अधिवेशनामध्ये पीक विम्याचा जो मुद्दा आहे प्रामुख्याने तुम्ही मांडला होता आणि परळीतनं कशा पद्धतीने सेंटर्स चालवले जातात, कशा पद्धतीने बोगसगिरी सुरू आहे आणि इतर राज्यामधले शेतकरी कसे काही इकडे घेतले गेलेत हे देखील तुम्ही मांडलं होतं। आता नांदेडमध्ये एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते आणि उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांचा नांदेडमध्ये पीक विमा आहे अशा पद्धतीची माहिती समोर येते। नाही, तो FIR आत्ता झालेला आहे। यापूर्वी एक FIR हा धाराशिवला झालेला आहे। त्याच्यामध्ये जवळपास 565 बोगस शेतकरी आणि शासकीय जमिनीवरती तो विमा म्हणजे टाकलेला आहे। तर ती चौकशीसुद्धा थांबवण्यात आलेली, म्हणजे थांबली। पुढं फक्त ते जे हे सेंटर आहेत 23 ऑनलाईन करण्याचे, त्या सेंटरवरती गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामधले बोगस शेतकरी जे आहेत ते सर्वच्या सर्व शेतकरी जे आहेत ते परळी तालुक्यातले आहेत, म्हणजे तत्कालीन कृषी मंत्र्याच्या मतदारसंघामधले लोक आहेत। आता हे तर भलतंच झालं, UPचे लोक इथे येऊन विमा भरतात। पण विशेषतः काय आहे, या पीक विम्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जे विमा भरलेला आहे तो सुद्धा परळीच्याच लोकांनी भरलेला आहे, ठराविक। हिंगोलीमध्ये तेच लोक आहेत। बीड जिल्ह्यातला परळी तालुका सोडता बाकीच्या 10 तालुक्यामध्ये शासकीय जमिनी, संपादित झालेल्या जमिनी, वन खात्याच्या जमिनी, ह्या सगळ्या जमिनीवरती हा विमा उतरवण्यात त्या ठिकाणी आलेला आहे। पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेलं तर काही पोलीस अधिकारी काय म्हणतात की हा फ्रॉड झालेला नाही, फ्रॉड झाल्याच्या नंतर आम्ही गुन्हा दाखल करून। अरे बाबा, फ्रॉड जो आहे तो त्याच उद्देशाने केलेला आहे ना, कोणत्या उद्देशाने केलेला आहे? आणि ह्या रकमा थोड्या नाहीत। धाराशिव जिल्ह्यातील जी रक्कम आहे ती 3 कोटी रुपये हा प्रीमियम सरकारचा, आणि त्याच्यामधून मिळणारी रक्कम ही 15 कोटी, म्हणजे 18 कोटी रुपये एकट्या धाराशिव जिल्ह्यातनं त्या 565 शेतकऱ्यांच्या नावावर जाणार होते। 18 कोटी रुपये। असंच जालना जिल्ह्यामध्ये आहे। जालना जिल्ह्यात आता नवीनच प्रकरण त्या ठिकाणी पुढं आले की शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून जी पीक नुकसान भरपाई दिली जाते त्याच्यामध्ये 42 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे। तर माननीय मुख्यमंत्र्यांनी पाठीमागच्या म्हणजे नागपूरच्या अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं होतं की आम्ही याची स्वतंत्रपणे चौकशी करू। पीक विम्याच्या बाबतीमध्ये 2015 पासून आत्तापर्यंत अनेक ठिकाणी याच्यामध्ये विशेष घोटाळा जो आहे तो 1 रुपयात पीक विमा ज्यावेळेस योजना लागू झाली त्याच्यामध्ये जास्त घोटाळा झाला। तुम्ही चौकशी थांबली असं म्हणाला, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी थांबली? धाराशिवची चौकशी थांबलेली आहे ना, फक्त त्या सेंटर्सवरती गुन्हा दाखल करून चालणार नाही। त्यातले ज्यांनी सरकारी जमिनीवर पीक विमा भरला आहे ते शेतकरी, डुप्लिकेट शेतकरी, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ना। सरकार तुमचे अण्णा, तुम्ही सातत्यानं फॉलोअप घेता, सत्ताधारी पक्षातल्या आमदारालाच अशा पद्धतीचं आम्ही 100% मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की याची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी आणि 2 जिल्ह्यात FIR झाले, हे असे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये FIR होते। बच्चू कडू म्हणतात काश्मीरमधला शेतकरी अचलपूरमध्ये पीक विम्याचा लाभ घेतो। मग यांनी हे काश्मीरमधून बी लोक आणू शकतात ना। तत्कालीन कृषी मंत्री आणि जे जेलमध्ये गेलेले आका आहे हे कुठूनही आणू शकतात। पण चौकशीच्या संदर्भात काय तुम्ही पत्र दिलं किंवा तुम्ही पत्र घेतले, आता म्हणजे आज देताय किंवा असं पत्र देताय तुम्ही किंवा मुख्यमंत्र्यांना आज भेट घेताय? मुख्यमंत्र्यांची आज नाही, आज भेट होणार नाही, कारण मी पंढरपूरला जाणार आहे आणि शहासाहेब आलेले आहेत, मुख्यमंत्री तिकडे आहेत सोमवारी याच्या बाबतीमध्ये, आणि आज पीक विम्याच्या संदर्भातच सभागृहामध्ये मी बोलणार। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच सोमवारी पीक विम्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। परभणी जिल्ह्यातली, उस्मानाबाद जिल्ह्यातली चौकशी कशी काही बंद झाली याची देखील आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहे की ही चौकशी पुन्हा सुरू करा आणि राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विम्यांमध्ये जो घोटाळा झाला त्या संदर्भात गुन्हा दाखल करा, अशा पद्धतीची माहिती सुरेश धस यांना दिली आहे। कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर सह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।